महाराष्ट्रातले दर्यादेगेवेले गोय हे ल्हान राज्य 450 वर्सां वयर पोर्तुगीजांच्या अधिपत्याखाला आशिल्ले। 19व्या शेंकड्याच्या मध्याक सावन 1961 मेरेन चलिल्लो गोय स्वातंत्र्य संग्राम राज्य मुक्ती खातीर झुजपी जायत्या गोंयकारांच्या शौर्याची आनी त्यागाची गवाय आसा। मुखेलमंत्री डॉ. प्रमोद सावंत हांच्या गतीशील फुडारपणाखाला पयलेच खेपे गोंय सरकारान हुतात्म्यांच्या योगदानाचो भोवमान करपाचो निर्णय घेतला। आयज ह्या सुटके झुजाऱ्यांच्या योगदानाची दखल घेत भोवमानिस्त मुखेलमंत्री डॉ. प्रमोद सावंत हांच्या हस्तुकी हुतात्म्यांच्या कुटुंबातल्या पहिल्या पिळगेक 10 लाख रुपया अर्थीक आदार तशेंच सर्टिफिकेट ऑफ ऑनर भेटयतात। गोयच्या मुक्ती चळवळीत योगदान दिवपी वट्ट 74 हुतात्मा आसात। आयज 15 हुतात्म्यांच्या कुटुंबांची कायदेशीर वारसदार आशिल्ली पहिली पिळगी जी हयात आसात तांकां गोय सरकार अर्थीक आदार दिवन भोवमानीत करता। भोवमानिस्त मुखेलमंत्री डॉ. प्रमोद सावंत हांणी पयलींच 27 सप्टेंबर 2022 दिसा हुतात्मा कर्नेल सिंग बेनीपाल लुधियाना पंजाब हांच्या कुटुंबाक भेट दिवन तांची घरकान्न श्रीमती एस चरणजीत कौर हांकां एक फावट अर्थीक आदार म्हूण 10 लाख रुपया इतलो धनादेश भेटयला। आयज हुतात्म्यांच्या योगदानाची आमी वळख करून घेवया। वांगडाच मागता भोवमानिस्त मुखेलमंत्री डॉ. प्रमोद सावंत हांचे लागीं की तांणी 10 लाख रुपया अर्थीक आदार आनी सर्टिफिकेट ऑफ ऑनर तशेंच श्रीफळ आनी शाल हुतात्म्यांच्या पहिल्या पिळगेक वितरीत करची। सुरवेक हुतात्मा बाळाराया मापारी। हुतात्मा बाळाराया मापारी हांची धूव श्रीमती लक्ष्मी चंद्रकांत अगरवाडीकर हांचे लागीं मागता की तांणी हो भोवमान स्वीकारचो। हुतात्मा बाळाराया मापारी 8 जानेवारी 1929 दिसा बार्देसांतल्या अस्नोडा हांगा जल्मले। ताणें अस्नोडा हांगाच्या पोर्तुगेज पुलीस चौकीचेर धाड घालपाच्या कामात मुखेल वांटो घेतलो। तेन्ना पुलिसांची तांक उणी करून तांची सगळी शस्त्रां आनी दारुगोळो राष्ट्रवादींनी जप्त केली। मात फेब्रुवारी 1955 पोर्तुगेज पुलिसांनी हुतात्मा बाळाराया मापारी हांकां अटक केली आनी तांचो क्रूर शारिरीक छळ केलो। ताणें आपल्या वांगड्यांची कसलीच म्हायती दिवपाक न्हयकार दिल्या कारणान तांकां निर्दयपणान मार दिलो आनी त्रास दिलो। ह्या छळाक लागून निमाणे पुलीस ताब्यात आसतना 18 फेब्रुवारी 1955 दिसा तांकां मरण आयलें। गोंयच्या स्वातंत्र्य संघर्शाचो ते पयलो हुतात्मा आशिल्ले। आता मुखावेल्या सुवातेर बसवराज हुडगी। हुतात्मा बसवराज हुडगी हांचे पूत श्री दिलीप कुमार हो भोवमान स्वीकारतात। 1918 वर्सा कर्नाटकांतल्या बिदर जिल्ह्यातल्या वागदल हांगा ते जल्मले। ते एक सामाजीक आनी राजकीय वावुरपी आशिल्ले। भारतीय संघात हैदराबाद राज्य विलीन करपाची मागणी करपी लोक चळवळीत तांणी सक्रिय वांटो घेतिल्लो। 1955 वर्सा गोंयच्या मुक्ती खातीर जाल्ले सत्याग्रह चळवळीत तांणी वांटो घेतिल्लो। 15 ऑगस्ट 1955 दिसा दूधसागर बोगद्याचेर पोर्तुगीज पुलिसांनी सत्याग्रहींचेर बेपरवा केल्ल्या गोळीबारात ते जखमी जाले। उपरांत तांचो एका म्हयन्या उपरांत मृत्यू जालो। मुखावेल्या सुवातेर शेषनाथ वाडेकर। हुतात्मा शेषनाथ वाडेकर हांचे पूत सर्गेस्त जयंत वाडेकर हांचे वतीन तांची घरकान्न श्रीमती सरिता जयंत वाडेकर हो भोवमान स्वीकारतात। 1915 वर्सा महाराष्ट्रातल्या नाशिकात ते जल्मले। ऑगस्ट 1955च्या पहिल्या सप्तकात सत्याग्रह चळवळीत ते सामील झाले आणि राजस्थानाच्या पन्नालाल यादव हांच्या वांगडा शिरोडा रत्नागिरी हांगाच्या सत्याग्रहींच्या पंगडाचे फुडारपण करून गोंयचे वटेन येवपाक तांणी सुरवात केली। पोर्तुगीज पुलिसांक ही खबर मेळ्ळ्या उपरांत तांणी तांकां तिरंगो उडोवन भारतीय शिमेचेर परत वचपाक सांगले। तांणी न्हयकार दिलो आनी हातूंत पुलिसांनी तांचे दोगांचेर गोळीबार केलो। हातूंत तांकां 3 ऑगस्ट 1955 दिसा मरण आयलें। मुखावेल्या सुवातेर हुतात्मा तुळशीराम बाळकृष्ण हिरवे। तांचे पूत प्रदीप तुळशीराम हिरवे हांणी हो भोवमान स्वीकारचो। महाराष्ट्रात कोलाबा जिल्ह्यातल्या गोरभाट चिंचोली हांगा तांचो जन्म जालो। बाळकृष्ण हिरवे हांचे ते पूत गोयच्या मुक्ती चळवळीत सामील जावन तातूंत सक्रियपणान तांणी वांटो घेतलो। 15 ऑगस्ट 1955 दिसा 127 सत्याग्रहींच्या पंगडाचे फुडारपण करून
शिरोडा रेडी मार्गान तांणी गोंयांत प्रवेश केलो। तिरंगो उंच धरून राष्ट्रवादी घोषणा दिवन तेरेखोल किल्ल्यात तांणी सत्याग्रह केलो। तांकां पोर्तुगीज पोलिसांनी फाटीं सरपाचो आदेश दिलो, मात तांणी तो आयकूंक ना आनी तातूंतच प्रतिकार दितना तांचेर गोळीबार जालो आनी त्याच दिसा गोळी लागून तांकां मरण आयलें। 15 जून 1984 दिसा गोंय दमण आनी दीव सरकारान मरणा उपरांत तांकां भोवमानीत केले। मुखावेले सुवातेर हुतात्मा सखाराम यशवंत शिरोडकर, मागता हुतात्मा सखाराम शिरोडकर हांचे पूत हनुमंत शिरोडकर हांणी भोवमान स्वीकारचो। सखाराम यशवंत शिरोडकर हांचो राबितो 21 हांगाचो। तेन्ना तांचे घर म्हळ्यार शस्त्रां आनी दारुगोळो सांठोवपा खातीरची सुवात ते रायफली दुरुस्त करताले। 13 ऑगस्ट 1955 दिसा कृष्ण शांबा शेट हांचे वांगडा तांकां अटक जाली। तांणी 14 ऑगस्ट 1955 दिसा मांडवी दर्यादेगेर हुतात्म्य मेळयले, पूण तांकां गोळी लागली आनी तांचो प्रवास सोंपलो। हुतात्मा रोहिदास पी मापारी, तांचे पूत ज्ञानेश्वर मापारी हांणी हो भोवमान स्वीकारचो ही विनंती। 12 डिसेंबर 1924 दिसा बार्देस तालुक्यांतल्या अस्नोडा हांगा तांचो जल्म जालो। पांडुरंग मापारी हे तांचे बापूय। प्रभाकर सिनारीच्या फुडारपणाखाला अस्नोडा हांगाच्या पुलीस चौकीचेर राष्ट्रवादींच्या धाडसी हल्ल्यांत मुखेल वांटो घेतलो आनी थंय पुलिसांचेर जैत मेळोवन तांचे शस्त्र आनी दारुगोळो धरलो। आग्वाद बंदखणीत पुलिसांनी तांचे परत परत शारिरीक छळ केल्ल्यान 28 सप्टेंबर 1956 दिसा तांणी निमाणो श्वास घेतलो। मुखावेल्या सुवातेर हुतात्मा यशवंत सुखा अगरवाडीकर, हुतात्मा यशवंत अगरवाडीकर हांचे पूत श्री रामदास अगरवाडीकर हे भोवमान स्वीकारतात। 15 जानेवारी 1918 दिसा बार्देस तालुक्यांतल्या ओशेर शिवोली हांगा ते जल्मले। पोर्तुगीज पुलिसांनी लष्करी पदांचेर जायत्या सशस्त्र धाडींनी तांणी सक्रिय वांटो घेतलो। 17 डिसेंबर 1958 दिसा पर्रा हांगाच्या पुलीस गस्त पंगडा कडेन जाल्ल्या चकमकीत तांकां मरण आयलें। वेवसायांत ते शेतकार आशिल्ले। मुखावेले सुवातेर हुतात्मा रामचंद्र नेवगी, तांचे पूत श्री सुरेश नेवगी, श्री सुभाष नेवगी आनी तांची धूव श्रीमती माणिक शिरोडकर हांणी हो भोवमान स्वीकारचो। 1910 वर्सा बिचोली तालुक्यांत रामचंद्र नेवगी हांचो जल्म जालो। पेम्पलेट शिकवप आनी वाटप या सारख्या राष्ट्रवादी उपक्रमांनी तांणी वांटो घेतलो। 20 मे 1956 दिसा पोर्तुगीजांनी तांच्या घराची धाड घाली, हँडबिल्स जप्त केली आनी तांच्या 2 पुतां वांगडा अटक केली। पोर्तुगीजांनी केल्ल्या गोळीबारात रामचंद्र नेवगी हांकां मरण आयलें। हुतात्मा बापू विष्णू गावस, तांचे पूत श्री मनोहर गावस आणि धूव शुभांगी नकुल नारुलकर हो भोवमान स्वीकारतात। पेडणे तालुक्यातल्या चांदेर या गावात 1927 वर्सा बापू विष्णू गावस हांचो जल्म जालो। सरकारी सेवेचो राजीनामो दिवन 1954 वर्सा ते एजीरीत भरती जाले। ते शुटिंगात तज्ञ आशिल्ले। 5 फेब्रुवारी 1956 दिसा बाळा देसाय हांचे सयत पेडणेच्या हळी हांगा पुलिसांच्या जीपीचेर तांणी हल्लो केलो। ह्या एन्काउंटरात पुलिसांबरोबर ते लेगीत जखमी जाले आनी तांकां थंयच मरण आयलें। तांची कूड पुलिसांनी एक मैल क्रूरपणान ओडून व्हरून उपरांत लासून उडयली। हुतात्मा लक्ष्मण नारायण वेलिंगकर, तांचे पूत नारायण वेलिंगकर हांणी हो भोवमान स्वीकारचो। 24 डिसेंबर 1922 दिसा फोंडा तालुक्यांतल्या वेलिंग हांगा तांचो जल्म जालो। केशवभाई सदाशिव टेंगसे
तांचे पूत विनायक टेंगसे हांणी हो भोवमान स्वीकारचो. हुतात्मा परशुराम श्रीनिवास आचार्य तांचे पूत श्री अनिल आचार्य हो भोवमान स्वीकारतात. गोयच्या मुक्ती संघर्षात हे जायत्या व्यक्ती वांगडा ह्या व्यक्तींचो महत्वाचो वांटो आशिल्लो. तांचे शौर्य त्याग आनी स्वातंत्र्याच्या कार्या खातीर तांची भक्ती गोंयकारांच्या पिळग्यांक प्रेरणा दिता. आयजो अर्थीक आदार दिवन हुतात्म्यांच्या योगदानाक आमी सलाम करता. भोवमानिस्त मुखेलमंत्री डॉक्टर प्रमोद सावंत हांकां ह्या निर्णया खातीर खूब खूब दिनवास. आतां मागता तांचे लागीं की तांणी 2 उतरां उलोवचीं. फ्रीडम फायटर असोसिएशनाचे अध्यक्ष श्री रोहिदास देसाई आणि आपले मत उक्तावचे. पहिले स्वागत आमचो गोंयच्या राज्याचो आमचो मानादीक दोतोर प्रमोद सावंत आणि आमचो चीफ सेक्रेटरी तुषार आणि आम्ही बसलो कडेन सगळ्यांक तुमकां म्हणजे हे घेवन हांव दोन उलोवंक सोदता. फर्स्ट टायम हांव पळयलां गोवा इंडिपेंडन्सान 63 वर्स जाली. खूब सीएम जावन येयले, खूब सीएम गेले, पूण हो आमचो एक असो सीएम मेळ्ळा तेणे हे फ्रीडम फायटरा लागून खूब कितें केलां ते कणेच केलें ना. हांव तेका चड आयुश मागता. आयच्या दिसाक हे 15 जाणांचे तेणे भोवमान केला. ते फुडें कर्नलाक वसंत मेळोन तेजोय केल्लो हे फुडें आनी हे जे पळय केलां कार्य खरेंच ते खणें विसरपा न्हू. आनी तुमकां सगळ्यांक सांगता ज्या ज्या दिसाक आमच्या गोंयच्या राज्याच्या प्रत्येक दिसाक तुमच्या नातवाक पुत्रांक तुम्ही त्या दिसा धाडूं जाय. पयलींच म्हाका सीएमान विचारलें पिंटो रेवल्युशन दीस आसलो कितले आमची सीएमा खातीर ओल्ड फ्रीडम फायटराच्या भुरग्यांक जॉब दिले. थोडे कितें उरलाय हे भुरगे केन्नाच कितें येवंक पावनाय. विचारलें म्हाका कित्या येना हे. तांकां अभिमान आसूं जायो हे फ्रीडम फायटर बापायक लागून तुमकां जॉब मेळ्ळाय. आणि ते दीस कसले आसाय ते प्रत्येकानी भुरग्यांनी नातरांनी पुत्रांनी तो दीस विसरूंक जायना. त्या दीस तुम्ही हाजीर आसूं जाय हे म्हजें मागणें. आनी अशें म्हणून आमच्या गोंयच्या मानादीक चीफ मिनिस्टराक हांव चड देव बरें करूं म्हणटा. अशेंच तुजी कार्य चालू उरली आनी आमचो मोठा कार्य चालू उरतलें. खूब देव काला आसचो अशें म्हणून देव बरें करूं सर. मुखावेले सुवातेर हुतात्मा तुळशीराम हिरवे हांचे पूत श्री प्रदीप हिरवे हांकां आपले विचार मांडपाची विनंती करता. नमस्कार. 18 तारीख गोव्याच्या स्वातंत्र्याचा पूर्वसंध्या या निमित्ताने गोवा सरकारने खास करून माननीय मुख्यमंत्री प्रमोद सावंत यांनी स्वातंत्र्य सैनिकांच्या कार्याच्या प्रेरणेतून आजचा हा कार्यक्रमातून त्यांच्या आहुतीचा किंबहुना त्यांच्या कर्तृत्वाला दिलेली ही सलामी म्हणजे आम्हा कुटुंबियांना, हिरवे गुरुजी कुटुंबियांना एक कौतुकास्पद कार्याची पावती वाटते. आज हा जो कार्यक्रम आयोजित केलेला आहे त्याच्याबद्दल मी
गोवा सरकारचे धन्यवाद मानतो आणि माझ्या कुटुंबातील हुतात्मा हिरवे गुरुजी यांनी केलेल्या कार्याचा थोडक्यात परिचय देतो. मला या प्रसंगी हिरवे गुरुजी एक कौटुंबिक गरज म्हणून 16व्या वर्षी आपलं बौद्धिक कर्तृत्व गाजून सुद्धा एक कुटुंबाची गरज म्हणून नोकरी करण्यासाठी शिक्षकी पेशा प्रशिक्षण घेऊन शिक्षकी पेशा पत्करून एक नावाजलेले शिक्षक संघटक त्यांनी शिक्षक संघटना स्थापन करून आणि आपल्या शैक्षणिक कर्तृत्वातून एक शिक्षक संघटनेत स्थान मिळवून दिल्लीत पंतप्रधान नेहरूंच्या समक्ष एक आपलं कर्तृत्व दाखवून संभाषणाचं कर्तृत्व दाखवून आणि त्यावेळेच्या विद्यार्थी आणि शिक्षकांच्या समस्यांना वाचा फोडून शाबासकी मिळवली होती. अशा कर्तृत्वान शिक्षकाचा पुढे एका राजकीय नेत्यात परिवर्तन होऊन त्यांनी प्रजा समाजवादी पक्षात आपली सेवा केली व पनवेल नगरपालिकेत नगरसेवक व त्यानंतर झालेल्या निवडणुकीत आमदारकीसाठी सुद्धा उभा राहून लोकाग्रस्त उभं राहून त्यांनी आपलं योग्यता दाखवली होती. त्यानंतर त्यांनी गोवा स्वातंत्र्य प्रजासत्ताक समाजवादी पक्षाचे नेते राममोहन लोहिया यांनी तो गोवा स्वातंत्र्य संग्रामासाठी 1946 पासून उभारलेला सत्य हे आंदोलनाचा भाग त्यात त्यांनी हिरिरीने वेळोवेळी भाग घेऊन आणि त्यात आपला गोवा मुक्ती संग्रामाचा हा जो सामूहिक सत्याग्रहाचा कार्यक्रम आखला होता त्यात आपली आहुती दिली होती. तेरेखोल किल्ला येथे 127 जणांची तुकडी घेऊन ते सत्याग्रहींचे नेतृत्व करीत त्या तिथे हुतात्मा झाले होते. या सत्याग्रहाचं एक विशेष मला या प्रसंगी सांगावंसं वाटतं. मधु दंडवते साहेब त्यावेळेला एक फार क्रांतिकारक नेते म्हणून प्रसिद्धीस होते गोवा मुक्ती संग्रामात आणि त्यांच्या नेतृत्वाखाली हा सत्याग्रह निघणार होता. त्या नेतृत्वात त्यांना महाराष्ट्र सरकारने औरंगाबादला त्यांची वाहतूक पुढे करण्यास मनाई केल्यामुळे त्यांनी तिथून पुढे आपला प्रवास थांबवल्यानंतर अचानक हिरवे गुरुजींना नेतृत्व करण्याची संधी देण्यात आली. त्या करण्याचं आवाहन केलं आणि त्यांनी ती स्वीकारून हा सत्याग्रह केला होता. हिरवे गुरुजी हे त्यावेळेला एवढे म्हणजे भावानुनी एक झाले आणि त्यांनी त्या सत्याग्रहात भाग घेऊन हिरिरीने आपला गोवा स्वातंत्र्य संग्रामाचा आणि गोवा स्वातंत्र्यासाठी जे काही अन्याय अत्याचार चाललेले आहेत त्याच्यावर पोर्तुगीजांना ताकीद देऊन गोवा स्वातंत्र्य झालाच पाहिजे, हा भारताचा अविभाज्य भाग आहे आणि तो भारतात विलीन झालाच पाहिजे, तुम्ही गोवा सोडून निघून जा, अशा आविर्भावात आणि भावनापूल आवेशात जे आवाहन केलं त्याचा राग येऊन पोर्तुगीजांनी त्यांच्यावर अनन्वित गोळीबाराच्या जखमांनी शरीर केल्यानंतर 2-3 गोळ्या त्यांना छातीत, पाठीत, कमरेत अशा मारल्यानंतर त्यांचं तिथे उत्कलन झालं. त्यानंतर ते धारातीर्थी पडले व आज गोव्याला 1961 साली स्वातंत्र्य मिळाले. त्यात त्यांनी आपला आत्मा तृप्त केला असं मी समजून आणि आजचा 63वा स्वातंत्र्य दिन साजरा करत एक विकासाच्या वाटचालीतून हा जो एक स्वातंत्र्य संग्रामाचा इतिहासाचा प्रेरणेतून घेतलेला धडा माननीय मुख्यमंत्र्यांनी फार कर्तृत्वाने उभा केलेला आहे, पुढे नेण्याचं व्रत घेतलेलं आहे आणि असंच त्यांचं विकासामध्ये कर्तृत्व गाजत राहू आणि स्वातंत्र्य सैनिकांच्या त्यांना शुभेच्छा देऊन मी माझं 2 मिनिटांचं भाषण करतो. सरांचं देव बरे करू सर. आणि आता मुखावेळासह ते शेषनाथ वाडेकर हांचे नाव पुन्हा वाडेकर हांकाय आपले मत उक्तावपाची विनंती करता.
धन्यवाद. सगळ्यात पहिले म्हणजे मी मुख्यमंत्री डॉक्टर प्रमोद सावंत यांचे आभार व्यक्त करतो की त्यांनी हा जो आम्हाला सहकार्याचा पाठिंबा दिलाय त्याबद्दल आम्ही अक्षरशः त्यांचे ऋणी आहोत त्या बाबतीमध्ये. शेषनाथ वाडेकरांबद्दल बोलायचं म्हणजे शेषनाथ वाडेकर कोण हे कोणाला माहिती पण नसतील मोस्टली लोकांना. त्यांचा जन्म ऍक्च्युली नाशिकमध्ये नाही, त्यांचा जन्म मुंबईमध्ये झाला आणि त्यांची कारकीर्द पूर्ण त्यांचं जे पुढचं आयुष्य होतं त्यांनी रेवदंडा रायगड या ठिकाणी काढलेले. त्याच्यामुळे नाशिक हे त्यांनी जे नाव दिलेलं गोव्याच्या सुरुवातीला, कारण की त्यांच्या कुटुंबापर्यंत कोणी पोहोचायला नको म्हणून त्यांनी नाशिक हे नाव दिलेलं. ऍक्च्युली ते रेवदंड्याचे होते, रायगड जिल्ह्याचे. दुसरी गोष्ट म्हणजे शेषनाथ वाडेकर ज्यावेळेला स्वातंत्र्य संग्रामात जायचे होते त्यावेळेला ऍक्च्युली शेषनाथ वाडेकर हे रेवदंडा या गावाचे राजे होते. ज्यावेळेला ते जाणार होते बाहेर, म्हणजे गोव्याला ज्यावेळेला मुक्तीसंग्रामामध्ये भाग घेणार होते त्यावेळेला पूर्ण गाव त्यांच्या पाया पडलेला की तुम्ही जाऊ नका म्हणून या संग्रामामध्ये. त्या पूर्ण गावाला मागे टाकून, आपल्या कुटुंबाला मागे टाकून, माझे वडील 2 महिन्याचे होते आणि त्यांना पण मागे टाकून ते संग्रामामध्ये उतरले. उतरल्यानंतर त्यांना पूर्ण खात्री होती की आपलं काय होणार काय नाही, त्याच्यामुळे त्यांनी जी काही तरतूद होती ती करून मग ते उतरले होते संग्रामामध्ये. संग्रामामध्ये ज्यावेळेला हिरवे गुरुजी धारातीर्थी पडले त्यावेळेला पडता झेंडा घेऊन ते चिरेकोट किल्ल्यामध्ये पळाले होते शेषनाथ वाडेकर आणि तिथे त्यांना पकडलं गेलं चिरेकोट किल्ल्यामध्ये. त्यापुढे त्यांचं काय झालं, त्यांचा देह पण मिळाला नव्हता अंत्यविधीसाठी शेषनाथ वाडेकर. आणि असं अशी त्यांची मला एवढीच फक्त माहिती आहे की माझ्या आईने जेवढं सांगितलं मला तेवढीच माहिती आहे की त्यांचा देह पण आपल्याला मिळाला नव्हता अंत्यसंस्कारासाठी. पण शेषनाथ वाडेकर नंतर काय झालं हे कोणाला खूप कमी लोकांना माहिती असेल की त्यांची जी फॅमिली होती ती फॅमिली एका त्यांच्याच भावाकडे घरकामासाठी वापरली गेली. म्हणजे त्यांची बायको, त्यांचा मुलगा, त्यांची मुलगी, 2 मुली हे सगळ्यांना घरकामासाठी वापरलं गेलं त्यांच्या मुंबईला त्यांच्या नातेवाईकांकडे. त्यामुळे शेषनाथ वाडेकरांची फॅमिली पूर्णपणे कोणाच्या संपर्कात आलीच नव्हती, कारण की त्यांचं पूर्ण नामनिशाण मिटवून टाकलं होतं. ठीक आहे, पण ह्या सगळ्या झाल्या गोष्टी, मागच्या गोष्टी आहेत. पण ह्या वेळेला मी आता सध्या तरी परत एकदा व्यक्त करतो की आम्ही ऋणी आहोत डॉक्टर प्रमोद सावंत चीफ मिनिस्टर यांचे की त्यांनी आम्हाला फार मोठं सहकार्य केलेलं आहे हे जे पैसे देऊन. आणि गोव्याला पण 63 वर्ष होतील आता उद्या स्वातंत्र्य होऊन आणि आज पूर्वसंध्या स्वातंत्र्याची. त्यामुळे गोव्याचं जे पुढचं फ्युचर आहे ते तर खूपच चांगलं आहे हे दिसतंच आहे, कारण की जे डेव्हलपमेंट आम्ही बघतोय त्याप्रमाणे आम्ही बघतोच आहे की खूपच चांगलं फ्युचर आहे गोव्याचं. आणि मी परत एकदा डॉक्टर प्रमोद सावंत यांना आभार व्यक्त करतो आणि माझं भाषण संपलं. थँक्यू. हुतात्मा रामचंद्र नेवगी यांचे पूत श्री सुभाष नेवगी आणि त्यांची धूव श्रीमती माणिक शिरोडकर हांचे लागीं मागता की तांणी मुखार येवन हो भोवमान स्वीकारचो. टोटल फॅमिली 12 कर्जत मेडिकल 13 आणि जॉब जणांचे आयडेंटिफाय जॉब प्रूफ मेंटेन घ्या. सर्टिफिकेट ऑलरेडी सेपरेट असं सेपरेट सर्टिफिकेट रंजन
फ्रीडम फायटरचे नाव हुतात्मा बापू हुतात्मा बापू विष्णू गावस हांची धूव सौ शुभांगी नकुल नारुलकर बहुमान स्वीकारतात. हुतात्मा रामचंद्र नेवगी हांचे पूत श्री सुभाष नेवगी आणि धूव श्रीमती माणिक शिरोडकर ह्यो बहुमान स्वीकारतात. पुढे देव बरे करू सर. आणि आता बहुमानस्थ मुख्यमंत्री डॉक्टर प्रमोद सावंत हांचे लागीं मागतात की तांणी आपले विचार मांडचे. नमस्कार. 63व्या गोंय मुक्तीच्यो पूर्वसंध्येक समेस्त गोंयकारांक आनी फ्रीडम फायटर्सच्या सगळ्या फॅमिली मेंबर्स तांकां उलोवणीत वरवीं गोंयकार 19 डिसेंबर 1961 ह्या दिसा गोंय मुक्त जालें आनी 450 वर्सांच्या पोर्तुगीज राजवटींतल्यान गोंय मुक्त करपाक ज्या ज्या हुतात्म्यांनी बलिदान दिलें अशे 74 हुतात्मे आमी आयडेंटिफाय केले. आनी ह्या बुकाच्या निमित्तान परत परत गोंयच्या लोकांच्या मुखार हाडप हे आमी सातत्यान सरकाराचें कर्तव्य समजलें आनी सदोदीत हे लोकांच्या मुखार हाडिल्लें. आमी आयज पर्यंत गेल्या 63 वर्सां आयकताले की गोंय मुक्ती संग्रामांत सगळ्यात पयलो हुतात्मो बाळाराया मापारी हॉस्पिटलच्या बस स्टँडाच्या फुडल्यान तांचो पुतळो पसोवणीत आमी सगळे जाण पळयताले. बट तांची खूब एकाकी रावता केन्नाच तिजोय सन्मान केन्ना जावनाशिल्लो. ओके, ती खंय रावता कितें रावता हें आमकां कोणाक खबर नाशिल्लें. शेषनाथ वाडेकर हांची काणी आमकां खबर नाशिल्ली आनी हिरवे गुरुजींचे म्हणजे ज्यांच्यांनी महाराष्ट्र कर्नाटक हांगासरूय येवन ह्या गोंयच्या मुक्ती संग्रामांत 1954 ते 1961 पर्यंत ज्यांच्यांनी वांटो घेतलो. गोंयांतले फ्रीडम फायटर आसात पण गोंया भायले अशे कितलेशेच फ्रीडम फायटर्स आशिल्ले ज्यांच्यांनी वांटो घेतलो. तांकां खरें म्हटल्यार ते हुतात्मे जावन गेले. तांच्या फॅमिलीक अल्प काळ अशी थोड्याच जाणांक पेन्शन मेळ्ळी, थोड्या जाणांक तर पेन्शनूय मेळना. ह्या 74 पैकी खूब कमी लोकांक खरें म्हणजे सरकारी नोकरी मेळ्ळ्या. तांच्या भुरग्यांची तुमी जर पळयशात जाल्यार ह्या सगळ्यांची एज तशी पळोवंक वचत जाल्यार तेन्नाच्या सरकारान तांकां नोकऱ्योय दिवंक ना, म्हणून तांकां नोकरी मेळूंक ना आनी तांकां एकंदर खऱ्या अर्थान तांचे पेरंट्स जे सॅक्रिफायस केले त्या सॅक्रिफायस तांकां कसलोच बेनिफीट जावंक ना. पण गोंय सरकारान मुक्ती दिवपा खातीर त्या 74 हुतात्म्याचो सगळ्यात व्हडलो वांटो आशिल्लो. ताज्या उपरांतचे सगळे फ्रीडम फायटर्स हांच्या भुरग्यांक आमी 100% नोकरी तरी दिवपाक शकले. पण गव्हर्मेंटाच्या पॉलिसी प्रमाणे फर्स्ट जनरेशनच्या भुरग्यांक आमी नोकरी दिताले आनी तेजोच आस्पाव म्हणून फर्स्ट जनरेशनच्या भुरग्यांक नोकरी मेळ्ळी. हातूंतले जेंची आतां सगळ्यांची नांवां घेतली तेतूंत पयले हुतात्मे जावपी बाळाराया मापारी हांची आयज धूव आमच्या मुखार आसा. म्हाका खूब बरें दिसता गोंय सरकारचो मुखेलमंत्री ह्या नात्यान आमी तांकां आयडेंटिफाय करून ज्यो आसा ते तांकां कळयल्यो आनी मुजरत ती आयज हांगासर हजर रावली. खरोखरूच एक मनाक खोस भोगता, मनाक धासूच भोगता. म्हणजे पूर्ण 5 वर्सांच्या कार्यकाळींतलो सगळ्यात व्हडलो आनी बरो कार्यक्रम जर खंयचो आसत जाल्यार तो आयचो आसतलो, जो एक खरोखरूच मनाक एक आनंद दिवूं येता. मुख्यमंत्री जाल्या उपरांत सुद्दां ह्या राज्याचो 63 वर्सां उपरांत ज्या हुतात्म्याक याद करून तांचें स्मरण करून आमी गोंयकारांच्या सगळ्यांच्या मार्फत मुखार नतमस्तक जावपाची वेळ आशिल्ली. घडये 74 नासत बट त्या 15 जाणांक आयडेंटिफाय करून तरी आज समेस्त गोंयकारांच्या वतीन तांचो भोवमान हो करपाक मेळप ही खरोखरूच म्हाका व्हड गजाल आसा. हे डिसिजन खरें म्हणजे आमी 2022 घेतलेले. कर्नल पेरीपाल सिंग हे 15 देवीच्या 15 ऑगस्ट 1955
पहिल्या पोर्तुगीजांनी जो गोळीबार केलो तातूंतल्यान सगळ्यात पयली गोळी लागपी हे 22 वर्साचे तरुण कर्नल बेनीपाल सिंग आशिल्ले. त्या कर्नल बेनीपाल सिंगाची ती वीर पत्नी वीर माता आयजूय हयात आसा. ती केन्ना तरी वाट पळयताली की हय गोंयांतल्यान काय तिका आमी पेन्शन दिवंक ना, गोंय सरकारान आनी गोंया भायर आशिल्ल्या लोकांक पेन्शन दिवंक ना, केंद्र सरकाराची कितें तरी पेन्शन तिका मेळटा आसतली, पण गोंय सरकाराचो कसलोच बेनिफीट तिकाय मेळूंक नाशिल्लो. म्हाका अभिमान आसा की 22 सप्टेंबर 2022 ह्या दिसा तिच्या घरा कडेन वचून त्या वीर मातेचो सन्मान करपाचो योग म्हाका आयलो आनी जी भावना जी ताच्या दोळ्यांत हांवें पळयली तो म्हाज्या खातीर न विसरणारो क्षण आशिल्लो. खरोखरूच आज परत एकदा हांव त्या वीर मातेक कर्नल बेनीपाल सिंग हाची वीर पत्नी आसा तांकां याद करता. बसवराज हुडगी हे तशें पळोवंक वचत जाल्यार मूळ कर्नाटकांतले. खरें बरेचशे फावटी आमकां दिसता की गोंय मुक्ती हय आमकां जरी म्हणटा की आमी पोर्तुगीजांतल्यान जुलमी राजवटींतल्यान विजय ऑपरेशनांतल्यान आमकां विजय मेळ्ळा, पण तें विजय ऑपरेशन जावपाक चक्क 14 वर्सां म्हणजे तेन्ना आशिल्ल्या त्या काँग्रेसच्या सरकाराक गोंय मुक्त करपा खातीर आनी विजय ऑपरेशन घडोवपा खातीर जर पार कोणी पाडलें आसत जाल्यार ह्या 74 हुतात्म्यांनी जांच्यांनी कंटिन्युअसली आमी पळयता की 1947 पासून भारत मुक्त जालो पण गोंय मुक्त जावचें पूण 74 बलिदान दिवचें पडलें. खरें म्हणजे तेन्नाच्या सरकाराक हे जर 1947 जर आमकां मुक्ती मेळिल्ली जाल्यार हे 74 हुतात्मे जावचे नाशिल्ले. म्हणजे हे जर जावपा खातीर तांकां हुतात्मे जावन आमकां तब्बल 14 वर्सांनी म्हणजे तेन्नाचें विजय ऑपरेशन घडोवन हाडचें पडलें. तातूंतलोच एक बसवराज हुडगी तांचोय पूत आज एकाय दिसा की 63 वर्सां उपरांत आमी कसलीच पेन्शन किंवा कसलोच जॉब ताज्या फॅमिलीक केन्ना दिवंक नाशिल्ले, फक्त केन्ना तरी आमी फक्त याद करताले. आज परत एकदा ते आमच्या मुखार आसा. मनाक खूब खोस भोगता की ते स्वताहून हांगासर आयले. मी आपलं खूप खूप अभिनंदन करतो. आपण मुद्दामून या ठिकाणी आज आला. शेषनाथ वाडेकर हांची तर काणी आता त्याच्या नातवान तुमकां सांगली की त्याच्या पुराय फॅमिलीच्या बद्दल की हय हिस्ट्रीत बरयल्ल्याप्रमाणे तांकां अरेस्ट केली, अरेस्ट करून तांकां आगवाच्या जेलीत घातले आणि त्यानंतर तांकां मरण आयलें. पण ताच्या खातीर फक्त तिरंगो हिरवे गुरुजींच्या हातांतलो तिरंगो पडल्या उपरांत फुडें गेलो वचून परत तीच लढाई तशी चालू उरची म्हणून तेरेखोलच्या त्या स्मारकाचेर आयजूय बी म्हणजे आमी शेषनाथ वाडेकर आनी हिरवे गुरुजींचे स्मारक 60 वर्सां उपरांत तयार करपाचो योग हो म्हाज्या सरकाराच्या कार्यकाळांत आयलो. हे म्हजें भाग्य समजता. ती याद हाज्या पयलीं जावंक नाशिल्ली. आज परत एकदा शेषनाथ वाडेकर हांकां आपण या ठिकाणी मुद्दामून आलात आणि त्यासाठी खूप खूप धन्यवाद. तुळशीदास बाळकृष्ण हिरवे म्हणजेच हिरवे गुरुजी. हिरवे गुरुजींच्या बद्दल तांच्या पुतात सगळी स्टोरी काणी आमकां सांगली आणि न चुकता आमी पळयता की 19 डिसेंबराक हिरवे गुरुजींचे पूत तांचो नातू हो गोंयच्या फ्रिडम फायटर गोंयच्या ह्या मुक्ती संग्रामात वांटो घेवपा खातीर मुद्दाम येता. खरें म्हणजे अभिमानाची गजाल आसा. आमच्या मुखार उलयता आसतना दास देसाय जे आमचे फ्रिडम फायटर एसोसिएशनचे अध्यक्ष तांच्यांनी सांगलें की खरें गोंयांतले कितलेशेच फ्रिडम फायटर्स ज्याच्या भुरग्यांक नोकरी मेळ्ळ्यो पण ते चुकूनय सुद्दां 15 ऑगस्ट वा 19 डिसेंबराक उपस्थित रावना. शेषनाथ वाडेकर हांचे नातू आनी हिरवे गुरुजी हांचे पूत आनी नातू न चुकता गोंय भायरच्यान हांगासर येता. तांकां अभिमान आसा आनी नोकरी घेतल्यारूय हो अभिमान आसपाक जाय आशिल्लो. तांच्यांनी 19 डिसेंबर आनी 15 ऑगस्ट ह्या दिसा हय आमच्या दिल्ल्या जाणट्यांनी दिल्ल्या बलिदाना खातीर आमकां ही नोकरी मेळ्ळी म्हणून तेंच्यांनी उपस्थित रावप हें गरजेचें आशिल्लें. हांव हिरवे गुरुजी हांच्याय बी फॅमिलीचे खूब खूब धन्यवाद करता. बाबुराव केशव गोराद हे तशें पळोवंक वचत जाल्यार चंद्रपूर डिस्ट्रिक्ट जाता महाराष्ट्र हांगासरले तेय बी तांकां आज ताचो कोण हांगासर येवंक ना पण तांचोय बी लिगल हॅक्स फायंड आउट जाल्या उपरांत तांकांय बी हॉनर सर्टिफिकेट आनी 10 लाख रुपयाचो चेक दिताले आमी. सकाराम यशवंत शिरोडकर हांचे फॅमिलीतले आज हांगासर आयले. तांचोय भोवमान जालो. रोहिदास मापारी म्हणजेच बाळाराया मापारी हांचे भाव तांच्या अशें जर पळोवंक वचत जाल्यार एक फॅमिलीतले 2 भाव हे गोंया खातीर शहीद जावप ही खूब कमी फॅमिली आसली. तितूंतली एक मापारी फॅमिली आसा. हांव खरोखरूच तांचो पूत आयज हांगासर हजर आसा. तांचे खूब खूब अभिनंदन करता. यशवंत सुखा अगरवाडेकर मुळात शिवोलेंतले तांचे फॅमिलीतले सगळे मेंबर्स हांगासर आयले. फक्त एकटेच न्ही पुराय फॅमिलीतले सगळे जाण हांगासर हजर आसा. म्हणून हांवें म्हटलें की घडये कदाचित तांकां एकट्याय जाणांक तांकां नोकरी मेळूंक शकूंक ना. तांची एज बार जाली बाकीचे जाले
पण तरी सुद्धा आज मोठ्या अभिमानान ते आज हांगासर हजर रावन आमच्या सरकारच्या वतीन आम्ही 10 लाख रुपयाची मदत तांकां दिवपाक शकले हे म्हाका खूप बरें दिसता. रामचंद्र देवकी हांच्या पुराय फॅमिलीचे तेजे दोगूय पूत आनी धूव ते हांगासर हजर आसात. अशें पळोवंक वचत जाल्यार मूळ विज्युअलचे आनी पुराय नेवगी फॅमिली इवन दो ते स्वता नेवगी फॅमिलींतल्यान तांचे पूत हे फ्रीडम फायटर्स आसात. पण खंयसरूच आपल्याक पेन्शन न घेता सातत्यान समाजा कडेन काम करत रावपी अशी ही नेवगी फॅमिली आसा ज्यांच्यानी गोयच्या फ्रीडम स्ट्रगलाक आपल्या बापाय उपरांत तांच्यांनी वांटो घेतलो आनी सातत्यान फ्रीडम फायटरा खातीर सतोदीत ते अग्रेसर रावले. ताज्या उपरांत आपल्याक कितें मेळटलें अशी सरकारा कडल्यान केन्ना अपेक्षाय करूंक ना किंवा नोकरी तेंच्यांनी घेवंक ना. हांव त्या नेवगी फॅमिलीचे खूब खूब अभिनंदन करता. तुमचें योगदान ह्या गोंयच्या मुक्ती संग्रामात खूब व्हडलें आसा. बापू विष्णू गावस हे तशें पळोवंक वचत जाल्यार चांदेल पेडणे हांगा आसले. पेडण्या महालांतले कितलेशेच फ्रीडम फायटर्स हे हुतात्मे जाले कारण पात्रादेवी तेकून असलेल्या पेडण्या महालांत बऱ्याचशा लोकांनी त्या 1955 युद्धात तांच्यांनी खूप मोठ्या प्रमाणात सहभाग केले. तातूंतले ते ज्यांच्यांनी खूप मोठ्या प्रमाणात थंयसरले सहकार्य करता आसतना ते 26 नोव्हेंबर 1955 ह्या दिसा तांचेर एटॅक जावन ते हुतात्मे जाले. आज तांच्याय फॅमिलींत ते हांगासर आयले. तांचेय खूप हांव अभिनंदन करता. बाळा धंदू परब हांच्याय फॅमिलींत हांगासर आयले. तांच्याय सगळ्या फॅमिली वासियांकूय बी हांव खूप खूप अभिनंदन करता. लक्ष्मण नारायण वेलिंगकर हे तशें पळोवंक वचत जाल्यार आमच्या फोंड्या तालुक्यांतलेय बी बरेचशे फ्रीडम फायटर्स खूप मोठ्या प्रमाणात सहभागी जावपी आशिल्ले. तातूंतले ते हुतात्मा जाले. दुसरे काणकोण फॅमिली आमी सातत्यान पेडणे आनी काणकोण ह्या दोनूय तालुक्यांतल्यान खूप मोठ्या प्रमाणात लोकांचे फ्रीडम फायटर्स हातूंतल्यान योगदान आशिल्ले. तातूंतले हे केशव टेंगसे आनी परशुराम आचार्य हे बी हुतात्मे जाले. आज तांच्याय फॅमिलीतले मेंबर मुद्दामून काणकोण थांबून हांगासर आयले. आमी सातत्यान पळयता की माझ्या 5 वर्साच्या सरकाराच्या कार्यकाळात म्हणजे फ्रीडम फायटर्स हांकां पेन्शन आनी बाकीचे तर तेंचे आमी केन्ना खंयचोच इश्यूज दवरूंक ना. बट त्याच बरोबर गोंयांतल्या ह्या पुराय इतिहासात नोंद करी सारके कोंकणीचो उठाव आसतलो, पिंटूस बंड आसतलो किंवा आमी म्हणटा तशें राण्यांचो बंड आसतलो. दिपाजी राणे हांचो बंड हाका गार्ड ऑफ ऑनर हे कायमचे दिवपाचें काम हे म्हज्या सरकाराच्या कार्यकाळात केलें. म्हाका खूब अभिमान आसा कारण सातत्यान जो देश आपलो इतिहास विसरता तो देश खूब फुडें वचूंक शकना. ज्या प्रदेशात आपलो इतिहास न विसरप हेच गरजेचो आसता आनी म्हणून तर ह्या प्रदेशाचो इतिहास ह्या 21व्या शतकात सुद्दां आमकां फुडल्या जनरेशनाच्या मुखार दवरप. ह्या हेतूंतल्यान कोंकणीचो उठाव, पिंटूस बंड आनी राण्यांचे बंड हे आमच्या खातीर तितकेच म्हत्वाचें आशिल्लें आनी हे 74 हुतात्मे जेंच्यांनी आपल्या प्राणाचें बलिदान दिलें हेंय बी गोंयच्या इतिहासात ते आतांच्याय पिळगेक समजप हें तितकेच गरजेचें आशिल्लें. म्हाका खबर आसा म्हणून तर आयच्या ह्या 63व्या पूर्व संदेक आमी हो एक खरोखरच घरगुती कार्यक्रम आसा. ह्या कार्यक्रमात खंयसरूच स्टेज कार्यक्रम नसून ही तांकां दिल्ली आदरांजली आसा हुतात्म्या खातीर. त्या खातीर मना पासून त्या कार्यक्रमाक जी म्हाका डॉक्टरी जरांनी रिक्वेस्ट केली की आमच्या घरात नोकरी कोणाकूच मेळूंक ना. सरकाराच्या पॉलिसी प्रमाणे फर्स्ट जनरेशनाक नोकरी दिवपाक मेळटा. आमी ती सेकंड जनरेशनाक ओपन करूंकूय शकना. म्हाका खबर आसा कारण सेकंड जनरेशनाक ओपन केली जाल्यार नोकरी मेळ्ळ्यांचे भुरगे परत येता नोकरी मागपाक खातीर आमकां येतले. बट तरी सुद्दां हांव ते कन्सिडर करून बाकी तांकां ज्या गोष्टीची मदत करपाक जाता हांव कटिबद्ध आसा मुख्यमंत्री ह्या नात्यान कारण म्हाका तेज्यो भावना कळटा. कारण तेंच्यांनी बऱ्याच जाणांनी आपले खूब कमी वयात जशें सांगलें की आपले पेरंट्स तांच्यांनी हुतात्मे जाल्ले पळयल्या. तांच्यांनी ते पळयलें की शेषनाथ वाडेकरांचो हांगासर जेन्ना ताका तेंची खरें म्हणजे पोर्तुगीजांनी तेंची हत्या केली. तांची बॉडी तेंचे कडेन परत दिवंक ना. फक्त तांकां अस्थी परत दिवपाचें काम पोर्तुगीजांनी जेन्ना केलें. अशा पोर्तुगीज जुलमणी राजवटींतल्यान आज आमी मुक्त जावन 63 वर्सां जाता आनी 63 वर्सांच्या उपरांत हो कार्यक्रम हांगासर घडून येता. हाच्या मदीं फ्रीडम फायटर संघटनेचे अध्यक्ष दाद देसाय हे सातत्यान सगळ्या कार्यक्रमाक आमच्या मदीं हजर आसा. हांव मना पासून सगळ्या जेंकां आमी खरें 74 हुतात्म्यांचो फर्स्ट बाकीच्यांचे फर्स्ट जनरेशन ना म्हणून आमी दिवपाक शकूना. कदाचित बाकीच्या उरलेल्या खंय ना खंय तरी बाकीचे बेनिफिट्स तांकां जाले आसतले. पण विशेष करून ह्या 15 लोकांक कसलोच बेनिफिट विशेष करून सरकाराच्या वतीन जावंक नाशिल्लो म्हणून घेतलेलो हो निर्णय आसा.
सरकाराच्या ह्या निर्णयाक तुम्ही खूप मोठ्या प्रमाणात प्रसिद्धी दिली, तांच्यांनी विचार तुमच्या हांगासर आयले हांव त्या खातीर सरकाराच्या वतीन खूप खूप आभारी आसा. तुमच्या सदोदीत आम्ही तुमच्या सगळ्या जाणांक स्मरणात उरतले. पत्रादेवीचो स्मारक जाल्या उपरांत 74 जाणांची हिस्ट्री तिच्या प्रत्येक पिलराचेर ही कायमची तिच्या पत्रादेवीच्या स्मारकाचेर उरतली इतकें सांगता. आणि सदोदीत ते 74 जाण ह्या गोंयच्या इतिहासात पत्रादेवीच्या त्या पूर्ण स्मारकाच्या निमित्तान सदोदीत इतिहासात त्यांची नोंद उरतली हांव इतकेंच सांगता. आणि आयच्या परत एकदा 63व्या ह्या स्वातंत्र्य दिना दिसा आयज हो कार्यक्रम फुडें जाता आसतना मनाक खरोखरूच म्हणजे हांव जशें म्हणटा की 63 वर्सां उपरांत जरी त्यांच्या मनांतल्यो भावना हांव पळयता खूप समाधान जाता अशें म्हणपाक कांय हरकत ना. हांव समेस्त गोंयकारांच्या वतीन परत एकदा तांचें खूप खूप अभिनंदन करता. देव बरें करूं. गोंय सरकारा वतीन गोंयच्या स्वातंत्र्या खातीर झुजपी जायत्या सुटके झुजाऱ्यांक आर्गां ओंपपा खातीर आनी तांचे उपकार मानपा खातीर तांच्या कुटुंबांतल्या